श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता 17 फेब्रुवारी 2026ला आहे पहिली अमावस्या, पहिली फाल्गुनी अमावस्या आणि त्यासोबतच आहे सूर्यग्रहण. त्यासोबतच आहे मंगळवार आणि शनीचा सुद्धा दिवस आहे. म्हणजे 17 म्हणजे 17ची जर बेरीज केली तर 8 येतं आणि 8 हा शनीचा अंक आहे. तर हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अमावस्येला असंही मॅनिफेस्टेशन पॉवर जास्त वाढलेली असते किंवा नकारात्मक ऊर्जासुद्धा खूप वाढलेल्या असतात. त्यासोबतच सूर्यग्रहण आहे. तर या दिवशी महिला, गरोदर महिला किंवा छोटी मुलं किंवा जे वयस्कर लोकं असतात, औषधं व दवा घेणारे लोकं असतात किंवा जास्त इमोशनल लोकं असतात, त्यांच्यावरती ह्या ग्रहणाचा किंवा अमावस्येचा जास्त परिणाम होतो. हे ग्रहण जरी आपल्या भारतामध्ये दिसणार नसलं तरीसुद्धा त्याचा थोडाफार असर आपल्या देशावर सुद्धा पडणार आहे. म्हणजे आपल्या देशामधल्या लोकांवरती सुद्धा पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला अगोदरच काळजी घ्यावी लागते. कारण कुठेही सूर्यग्रहण दिसणार असेल तरी गरोदर महिलांना त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर आपल्याला आता या व्हिडिओमध्ये मी खूप छोटे-छोटे आणि साधे-साधे उपाय सांगणार आहे, ज्यामुळे आपला हा दिवस पूर्णपणे सुखकर जाईल आणि पूर्णपणे सुरक्षित जाईल. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. म्हणजे आपल्याला या दिवसामध्ये आपल्याला काय केल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता वाढत राहील किंवा सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये राहील याचा आपल्याला छोटे-छोटे उपाय मिळतील. तर पहिलं आपल्याला आपण काय करू शकतो? अमावस्या म्हटलं की आपल्याला भीती वाटते की काही नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येईल की काय? तर मंगळवारचा दिवस आहे. तर सगळ्यात पहिलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे मंगळवार आहे, हनुमानाचा दिवस आणि आपल्याला हनुमानाची सेवा करायची आहे. म्हणजे आपल्याला फक्त हनुमान चालीसेचा जर पाठ आपण केला तर आपल्याला कोणतीही नकारात्मकता आपल्या जवळपाससुद्धा फिरकू शकणार नाही. याच्यासोबतच जरी तुम्ही रोज हनुमान चालीसाचा पाठ वाचत असला किंवा हनुमान चालीसा वाचत असला, तरी या दिवशी आपल्याला जेव्हा आपण हनुमान चालीसा वाचत असू त्यावेळेला एक काचेचा ग्लास किंवा जेव्हा आपल्या घरामध्ये ग्लास असतो, त्या ग्लासामध्ये आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे, जे आपण पिऊ शकतो. असं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यासमोरच पाणी समोर ठेवायचं आहे आणि मग हनुमान चालीसाचा पाठ वाचायचा आहे. आणि तो वाचून झाल्यानंतर त्या ग्लासातलं पाणी स्वतः प्यायचं आहे. घरातल्या सगळ्यांना एक एक घोट प्यायला द्यायचं आहे आणि आपल्या सगळ्या घरामध्ये ते स्प्रिंकल करायचं आहे, म्हणजे शिंतोडे द्यायचे आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येणार नाही आणि तुम्हाला दिवसभर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहील. आता सूर्यग्रहणाबद्दल मी तुम्हाला एक छोटासा माहिती सांगणार आहे की ती म्हणजे सूर्यग्रहण जरी या देशामध्ये आपल्याला दिसणार नसलं तर ते अटलांटिकामध्ये पूर्णपणे दिसणार आहे आणि तरीसुद्धा आपल्याला गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी आपल्याला कोणतीही टोकदार वस्तू हातामध्ये घ्यायची नाही आहे किंवा काहीही कापायचं नाही आहे. कोणत्या भाजी कापणं किंवा एखाद्या सुई धागा घेणं किंवा कैची हातामध्ये घेतलं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि आपल्याला शांत चित्ताने देवाचं नामस्मरण करत राहायचं आहे. ज्या पण तुम्ही देवाला मानत असाल त्या देवाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला आजचा दिवस घालवायचा आहे. आता या प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक भागातल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या भावना, धारणा असतात. तर आपल्याला आमच्या इकडे असं आहे की गरोदर महिलेने जर कात्रीने काही कापलं किंवा सुरीने काही कापलं किंवा एखादी काडी मोडली तर त्याचा परिणाम तिच्या बाळावर किंवा त्याच्या मेंटल हेल्थवर किंवा फिजिकल हेल्थवर सुद्धा होऊ शकतो. तर तुमच्याकडे जर असं असेल किंवा अशी धारणा असेल किंवा काही सत्य घटना असतील तर कमेंटमध्ये त्या नक्की सांगा किंवा कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यामध्ये सूर्यग्रहणात कसं पाळलं जातं. त्याला पुढचा उपाय आपण बघूया आता. आता या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा मातीचा सुद्धा घेऊ शकता किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा सुद्धा बनवून घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये आपल्याला एक गुळाचा तुकडा टाकायचा आहे. गूळ थोडासा मोठा घ्या, कारण त्या गुळाच्या तुकड्यावरती आपल्याला रुईची वात लावायची आहे. ती गुळाचा तुकडा घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला 2 लवंगा ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये राईचं तेल किंवा तिळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे. त्या तेलाचाच आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर रुईची वात घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या पूर्व दिशेला लावायचा आहे. पूर्व दिशेला हा दिवा लावताना त्या दिव्याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटखाली आपल्याला काळं मीठ किंवा सैंधव नमक जे असतं, सैंधव मीठ असतं ते मीठ ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे.
शकता. हा दिवा तुम्हाला रात्रभर किंवा जेव्हा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत हा दिवा आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे. सकाळपर्यंत हा दिवा तिथेच ठेवायचा आहे. सकाळ झाल्यानंतर हा दिवा आपल्याला कुठेही तुम्ही विसर्जित पाण्यात करू शकता किंवा जिथे तुम्ही तुमची निर्माल्य, फुलाचा कचरा वगैरे टाकत असाल त्या ठिकाणी सुद्धा हा दिवा तुम्ही टाकून देऊ शकता. तर ह्या उपायामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नक्कीच कायमची दूर होईल. जरी कोणाला नजर वगैरे लागलेली असेल तरीसुद्धा ह्या उपायाने तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल. त्यासोबतच हा उपाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, सूर्यास्तानंतर. सूर्यास्तानंतर संध्याकाळी अमावस्या आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरातली, शरीरातली सगळ्या विचारांमधली निगेटिव्हिटीसुद्धा निघून जाईल. त्यानंतर आपल्याला अजून एक छोटासा उपाय करायचा आहे. तो म्हणजे एक पाणी घ्यायचं आहे आपल्या एका भांड्यामध्ये. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि त्या लिंबाचे पाणी आहे त्या पाण्यामध्ये बघून आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे. 3 वेळा गायत्री मंत्र बोलून झाल्यानंतर हे पाणी आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. कोणत्याही आपल्या घरामध्ये मुलं असतील त्यांच्यावरती सुद्धा शिंपडा, म्हणजे त्यांना नजर दोष लागला आहे असं आपल्याला वाटत असेल तर तो सुद्धा नजर दोष निघून जाईल. तर हे छोटे छोटे जे उपाय मी सांगितले आहेत ते आजच्या दिवशी नक्की करा. त्यासोबतच छोटीशी गोष्ट ती म्हणजे दानधर्म या दिवशी नक्की करा. कोणतीही फळं वगैरे जे तुमच्या परिस्थितीनुसार असेल ते तुम्ही दान करू शकता. केळी, कोणतंही फळ तुम्ही दान करू शकता. ह्या गोष्टी छोट्या छोट्या केल्यामुळे आपल्या मार्गातले सगळे अडथळे नक्कीच दूर होतील. तर अशा छोट्या छोट्या उपायांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.